तिथं जवळजवळ 7 ते 8 हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र शासन करतंय। त्याच्यातून साधारणतः 1000-1500 लोकांना रोजगार मिळेल। आपल्या देशात अजून एक फार मोठी अडचण आहे न्यायालयीन लढाईची। आपला जो तालुका आहे तो शेतीप्रधान तालुका आहे। शेतीपर्यंत पाणी पोहोचवणं हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे। इंडिया बुल्सची जी जागा आहे ती रिकामी पडलेली आहे आणि नवीन उद्योजकांना ती जागा तुम्ही अवेलेबल करून द्यावी। अजूनही आपण जर संगमनेरचाच विचार केला तर आपल्या MIDCच्या ते जागा आहे ती कमी पडते। याच्यासाठी तुम्ही काय अजून काही प्लॅन केलाय का? याच्यात दोन महत्त्वाच्या गोष्टी आहेत। इंडिया बुल्सच्या बाबतीत मला सांगितलं पाहिजे की इंडिया बुल्सची साधारणतः 2500 एकर जमीन होती, ज्याच्यातल्या 1000 एकर जमिनीवर औष्णिक विद्युत प्रकल्पाची निर्मिती 3 चिमण्या तुम्हाला ज्या दिसतात तिथं गेल्यानंतर त्या होत्या आणि जे 1500 एकर जमीन आहे ती इंडिया बुल्सनी इंडस्ट्रियल वापरासाठी ठेवलेली होती। आज एक चांगलं यश आपल्याला याच्यात मिळालेलं असं आहे की 1000 एकर मधला जो बंद पडलेला औष्णिक प्रकल्प होता तो आपल्या पाठपुराव्यामुळे आता महाजेनको ह्या महाराष्ट्र शासनाच्या कंपनीने विकत घेतलेला आहे। म्हणजे तो चालू होणार आहे आता तिथं जवळजवळ 7 ते 8 हजार कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्र शासन करतंय, महाजेनको करतंय। त्याच्यातून साधारणतः 1000-1500 लोकांना रोजगार मिळेल आणि डायरेक्ट इनडायरेक्ट मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती तिथं तयार होणार आहे। जे 1500 एकरचा जो प्रश्न आहे तो न्यायालयामध्ये इंडिया बुल्स गेलेली आहे, कारण आपण त्यांना नोटीस दिली होती की जमीन परत द्या आणि त्याच्या अगेन्स्ट ते न्यायालयात गेले। न्यायालयाने त्याला स्टे दिलेला आहे। आपल्या देशात अजून एक फार मोठी अडचण आहे न्यायालयीन लढाईची, त्याच्यामुळे ती एक अडचण आता तिथं सुरू झालेली आहे। पण मला निश्चित खात्री आहे की इंडिया बुल्स आणि एकत्र सरकार काहीतरी बसून त्याच्यात मार्ग काढू आणि निश्चितपणाने ते देखील जमीन मिळेल। संगमनेरचा जो प्रश्न आहे, संगमनेरमध्ये MIDCची कमतरता आहे ही वस्तुस्थिती आहे, परंतु आपल्याला सिन्नरची MIDCचं एक उदाहरण असं होतं की खूप 5 स्टार MIDC आपण केली, ती पाहिजे तशी यशस्वी झाली नाही। आपल्या आजूबाजूला जे MIDC आहेत त्या यशस्वी झाल्या नाही आणि म्हणून थोडंसं ते विचार तो मागे पडला होता। किंवा आपला जो तालुका आहे तो शेतीप्रधान तालुका आहे, शेतीपर्यंत पाणी पोहोचवणं हेच आपलं प्रथम कर्तव्य आहे असं समजून आपण त्याच्यावर जास्त लक्ष दिलं होतं। पण आत्ताच मी उद्योग सचिव जे आहेत अनबलगन साहेब, जे पूर्वी नगरचे कलेक्टर म्हणून पण त्यांनी काम केलेलं आहे, त्यांच्याशी चर्चा करून आम्ही साकूर मांडवा जो पट्टा आहे या सगळ्या परिसरामध्ये पारनेर तालुका आणि साकूर हिवरगाव पठार असा जो पूर्ण टापू आहे त्या टापूमध्ये आपण 2000 एकर जमीन ही अधिग्रहित करून त्याच्यामध्ये MIDC करण्याच्या बाबतीमध्ये देखील एक सकारात्मक पाऊल सरकारने आता उचललेलं आहे। त्याचा देखील लवकरच निर्णय होईल। त्याला नाशिक पुणा इंडस्ट्रियल कॉरिडॉर जो रस्ता होणार आहे तो तेथूनच जातो, म्हणजे त्याला तिथे एक MIDC आपण प्रस्तावित केलेली आहे, तर तोही प्रकल्पाचा पाठपुरावा मी करतो आहे।